स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज रामतीर या गावामध्ये आहे आणि सटाण्यामध्ये किंवा कसमादे पट्ट्यामध्ये आता दोन महत्त्वाची कामं चालू आहेत। त्यातलं पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे उन्हाळी कांद्याची लागवड अतिशय वेगामध्ये चालू आहे आणि दुसरं जे काम आहे ती डाळिंबाची आंबे बहाराची छाटणीचा सुद्धा हंगाम आता खूप जोरात चालू आहे। आज या ठिकाणी आलेलो आहे, माझ्यासोबत हे शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज डाळिंबाच्या छाटणीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही परिचय द्या तुमचा आणि संपूर्ण ॲड्रेस सांगा आणि छाटणीविषयी शेतकऱ्यांना माहिती द्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राहणार रामतीर, तालुका सटाणा, नाव शिवाजी जयराम अहिरे। तर आपली आता सध्या आंबे बहाराची छाटणी चालू आहे आणि छाटणी करताना साधारण तर आपण 2 इंचापर्यंत कटिंग केली, फक्त इथपर्यंत 2-2 इंच कट केलेलं आहे। म्हणजे हा पंजा तयार होईल आपल्याला पुढील मादी कळी चांगली निघण्यासाठी। आणि मध्ये पण व्यवस्थित थोडं आडवी काडी काही ते काही काढून घेतलेलं आहे, कारण सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटल। सूर्यप्रकाश भेटल्यानंतर असं आपलं मादी कळी चांगली निघते आणि सेटिंगला पण चांगली मदत होते। सूर्यप्रकाश जर मध्ये गेला तर काडी पण चांगली तयार होते। बरोबर। काडी मोकळी, जर झाड मोकळं झालं बरोबर। तर झाडाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो, हो। हवा खेळती राहते। त्याच्यामुळे तुमच्या झाडांवर ज्या बहार धरल्यानंतर रोग किंवा बरोबर। बुरशी किंवा किडी यांचा कमी अटॅक होतो। बरोबर। त्याच्यामुळे डाळिंबामध्ये छाटणी ही फार महत्वाची आहे। महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की छाटणी हा डाळिंब बहाराचा आत्मा आहे। बरोबर। तुमची जर छाटणी योग्य असेल तर तुम्हाला मादी कळी अतिशय प्रॉपर निघते आणि प्रॉपर सेटिंग पण होतं। बरोबर। अजून काय सांगू शकता छाटणीबद्दल? हेच छाटणी करताना जर आंबे बहारामध्ये जास्ती जर दाबलं, आपण जर थोडी जास्ती छाटणी खरड मारली तर आपले हे शूट निघण्याची शक्यता जास्ती राहते। कारण या थंडीच्या दिवसामध्ये आहे ना, इथं जर कट केलं तर एक ऐवजी 4-4 आपले वॉटर शूट निघू शकतात। त्याच्यामुळं जेणेकरून 2 इंचापर्यंत आपण छाटणी करायची। बरं, छाटणीनंतर झाडांवर जखमा होतात, हो, या बरोबर। जखमा ताबडतोब आपल्याला कुठल्या तरी बॅक्टेरिया नाशक असेल किंवा बोर्डो असेल, बरोबर। मारला पाहिजे। आम्ही पण तेच आता छाटणी झाल्यानंतर उद्या, आज छाटणी होईल, उद्या लगेच बोर्डची फवारणी टाकून देऊ। बरोबर, त्याच्यामुळे काय होईल? बोर्डोची फवारणी जर आपण घेतली झाडावर, म्हणजे आता हे कसं आहे, हे जी जखम आहे ना, ही जखमामध्ये आपलं हे बॅक्टेरियल व्हायरस वगैरे हे जाण्यासाठी हे तात्काळ लगेच मरून जातील। त्या जखमांमधून बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाडामध्ये होऊ शकतं। ते इन्फेक्शन ताबडतोब जर तुम्ही बोर्डोचा फवारा घेतला तर ते इन्फेक्शन थांबवलं जातं। त्याच्यानंतर डाळिंबामध्ये तुम्ही आता याला पानगळ मारणार आहेत। बरोबर। छाटणी झाल्यानंतर पानगळ, ते पानगळ कशी घेणार आहे? काय पानगळमध्ये वापरणार आहे? पानगळमध्ये आपला आहे ॲडपॉन, क्रियाक्रॉन, 05234, नाहीतर 4748। बरोबर। आता ह्या झाडाची मला साधारणपणे नॅचरली पण थोडी पानगळ झालेली दिसते। तुम्ही मला आल्यानंतर बागेत जसं हलवून दाखवलं की झाडाचा पाला थोडं जरी झटकला आपण तरी पाला गळतोय। पानगळ इतकंच, ते ताण पण महत्वाची ना त्याला। बरोबर, ह्याला दिली गेली पाहिजे। मित्रांनो, विश्रांती काळामध्ये बागेला ताण देणं ही एक महत्वाची गोष्ट आहे। साधारणपणे किती ताण दिलेला आहे आपण ह्या बागेला? आता याला साधारण जागा थोडी जाड असल्यामुळे आम्ही 3 महिन्यापासून पाणीच दिले नाही याला 3 महिन्यापासून पाणी थांबवलेलं आहे आणि हार्वेस्टिंग होऊन साधारणपणे 3 महिने तुमचे झाले। 4-4.5 महिन्याचा हे किती झाड आहे? हे आता आपलं 550 झाड आहे। आणि मागच्या वर्षी 550 झाडामध्ये मी तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये व्हिजिट दिली, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी क्रॉप कव्हर लावलेला होता। किती उत्पन्न आलं तुम्हाला मागच्या वर्षी? आपल्याला या 500 झाडामध्ये साधारण 13 टन माल निघाला। 13 टन माल निघाला। आणि काय बाजार मिळाला होता सरासरी? 125-30 प्रमाण दिला। मित्रांनो, साधारणपणे 125 रुपये इतका चांगला बाजारभाव त्यांना मिळाला होता आणि अतिशय चांगलं मॅनेजमेंट या बागेमध्ये केलेलं होतं। मी ह्या बागेला व्हिजिट दिली होती। अतिशय चांगलं झाड तुम्हाला या ठिकाणी दिसतंय आणि याची तुम्हाला पुढच्या बहारामध्ये ज्यावेळेस सेटिंग होईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा व्हिडिओ करेल आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल। या बागेला किसान कृषी एजन्सी वायगाव, महेंद्र पवार यांचं मार्गदर्शन आहे आणि त्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटचं नियोजन चालू आहे। अतिशय चांगलं मार्गदर्शन किंवा प्रॉपर गायडन्स ते करतात। तुम्हाला जर मार्गदर्शन हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर देणार आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता। धन्यवाद। धन्यवाद। ओके।